नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशास रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहे तळणीचे पंचखाद्य मोदक रेसिपी। पंचखाद्य म्हणजे ख पासून सुरू होणारे 5 पदार्थ। त्यासाठी मी खडीसाखर, खसखस, खोबरा खीस आणि खारी घेतलेली आहे आणि किसमिस घेतलेला आहे। आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये खोबरा खीस टाकून घ्यायचा आहे। आता खोबरा खीस आपल्याला छान 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। नंतर इथं थोडी जाडसर अशी खारी बारीक करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची। नंतर यामध्ये खसखस सुद्धा टाकून घ्यायची। आता इथे मी 2 चमचे खसखस घेतलेली आहे, अर्धी वाटी खारी घेतलेली आहे आणि 1 वाटी खोबरा खीस घेतलेला आहे। आता हे छान मंद आचेवरती भाजून घ्यायचं। नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ते गार होऊ द्यायचं आहे। आता गार झालं की त्यामध्ये किसमिसचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, ते टाकून घ्यायचे। नंतर इथं मी खडीसाखरची पावडर करून घेतलेली आहे। इथं 3 चमचे मी खडीसाखरची पावडर टाकून घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं। आता सारण आपलं तयार झालेलं आहे। आता इथं पारीसाठी पीठ मळायचं। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। इथं 2 मोठे चमचे रवा टाकून घेतलेला आहे। आता मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही वापरलं तरीसुद्धा चालेल। आता हे छान मिक्स करायचं आणि तुपाचं मोहन देऊन द्यायचं आहे। आता इथं तूप थोडं मी गरम करून घेतलेलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाताने असं चोळून घ्यायचं आहे, म्हणजे छान मोहन देऊन द्यायचं। छान असा गोळा झाला म्हणजे आपलं मोहन देऊन झालेलं आहे। आता इथं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। आता इथे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजेच मैदा मळून घ्यायचा आहे। इथं असं घट्टसर गोळा मळला ना की आपले मोदक छान खुसखुशीत होतात आणि खूप वेळ तसेचे तसेच राहतात, म्हणजे जास्त नरम किंवा असे चिवट होत नाही। मस्त असा एकसंध गोळा करून घ्यायचा आणि आता हा गोळा आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण यामध्ये रवा आहे, त्यासाठी थोडा वेळासाठी झाकण ठेवून द्यायचं। नंतर 10 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आणि छान असा एकसंध गोळा करून घ्यायचा। छान असं मळून घ्यायचं आणि लांबसर असा गोळा करून घ्यायचा आहे। आता इथं सुरीने मी छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे, कारण एकसारखे मोदक होतात, त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि अगदी पटपट असे गोळे होऊन जातात आणि एकसारखे होतात। आता या इथं आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे, छान अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे। आता इथं लाटण्याने छान अशी पातळ बारीक अशी पारी लाटून घेतलेली। नंतर इथं ही पारी आपण वाटीवरती ठेवून द्यायची आहे, कारण इथं मी कड्या हाताने पाडणार नाही, वाटीच्या साहाय्याने आपण कड्या करून घेणार आहे। आता ही पारी आपल्याला वाटीवर ठेवून द्यायची आणि इथं 1 चमचा सारण टाकून द्यायचं आहे आणि बघा अशा प्रकारे कड्या करून घ्यायच्या आहे। अगदी पटपट हे मोदक होतात, अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा। छान असं तोंड बंद करून घ्यायचं आणि वरचं जे एक्स्ट्राचं पीठ असतं ना ते पीठ काढून घ्यायचं आणि मोदक तयार करून घ्यायचा। बघा अगदी पटकन असा मोदक तयार झालेला आहे। आता दुसरं सुद्धा मी दाखवून देते। त्यासाठी अशी पातळ पारी लाटून घेतलेली आहे, ती वाटीवरती ठेवून द्यायची, त्यामध्ये सारण टाकून घ्यायचं आणि कड्या अशा एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने छान असा मोदक तयार करून घ्यायचा आणि वरचं टोक अजिबात दाबायचं नाही, वरचं टोक मोकळं सोडायचं आणि मध्यभागी असं दाबून घ्यायचं आहे। आणि बघा छान असा फुलासारखा आकार आपण मोदकला देऊन दिलेला आहे। अगदी पटकन असा मोदकसुद्धा हा तयार होऊन जातो, फक्त मध्यभागी थोडं दाबून घ्यायचा आणि वरचा भाग असा छान मोकळा ठेवायचा, म्हणजे तळल्यावरती छान सुटसुटीत होतात त्याच्या कड्या आणि छान असा मोदकसुद्धा तयार होतो। आणि इथं मोदक तयार झालेले आहे। आता इथं साधेसुद्धा आणि फुलाचेसुद्धा मोदक मी करून घेतलेले आहे। आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे, त्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं। आता तुम्ही तुपातही हे मोदक तळू शकतात आणि नंतर छान असं तेल तापलं की त्यामध्ये मोदक टाकायचे आणि छान खुसखुशीत होईपर्यंत हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे। आणि बघा छान असा रंग बदललेला आहे आणि मोदकसुद्धा तळून झालेले आहे। आता हे सर्व मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता अजून एकदा हे मोदक आपल्याला एकदा मिनिटभरासाठी तळून घ्यायचे आहे। आता हे तळलेले मोदक मी अजून एकदा सर्व मोदक तळून घेणार आहे। आता जर तुम्ही अशा प्रकारे केले ना तर खूप वेळासाठी हे खुसखुशीत राहतात आणि जसेच्या तसे राहतात, त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही मोदक अजून एकदा मिनिटभरासाठी सर्व मोदक तळून घ्यायचे आहे। आणि बघा छान असे पंचखाद्याचे मोदक तयार झालेले आहे। अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आता तळल्यावरती तुम्ही बघू शकता छान असे मोदक फुलाचे सुद्धा तयार झालेले आहे आणि साधे सुद्धा मोदक कळीदार तयार झालेले आहे। आता ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बघा मी तोडून सुद्धा दाखवते, अगदी खुसखुशीत असे मोदक तयार झालेले आहे। तळणीच्या मोदकसाठी फक्त तुम्ही व्यवस्थित तळून घ्या, म्हणजे खूप वेळसाठी मोदक खुसखुशीत राहतात। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।